तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता ईश्वरी ही मामाच्या मदतीनेच वल्लरीचं सगळं गुपित समोर आणणार, तर दुसऱ्या बाजूला अर्णवने खूप मोठ्या गोष्टीचा ठाम निश्चय करताच वल्लरीला बसणार धक्का. आता नेमकं काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचा अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे जी ईश्वरी आहे, ईश्वरीने अर्णवला काहीही सांगितलेलं नसतं, कारण ईश्वरीला माहिती असतं की जर मी वल्लरी मामींबद्दल पुरावे नसताना असं काहीही वक्तव्य केलं तर ते अर्णव सरांना बिलकुलच आवडणार नाही. अर्थात अर्णव सरांच्या मनामध्ये वल्लरी मामींबद्दल खूप जास्त चांगली इमेज आहे. मग आता मी करू तरी काय? वल्लरी मामींवरचा माझा जो संशय आहे त्याच्यासाठी मला पहिले पुरावे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण कसे शोधू मी पुरावे? काय करू? कसं करू? ह्या सर्व प्रश्नांनी ईश्वरीचं डोकं हे पूर्णपणे सुन्न झालेलं असतं. ईश्वरीला काय करावं, कसं करावं हे सुचत नसतं. पण राहून राहून सतत तिच्या मनातून वल्लरी मामींचा ह्या सगळ्याशी कुठेतरी संबंध आहे हा जो विचार असतो तो काही जात नसतो. तिला सतत असं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात वाटत असतं की वल्लरी मामींचा ह्या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे, पण तो काय हे कळत नाही आहे. मग ती गणूबाप्पाकडे प्रार्थना करते, गणूबाप्पा आता तूच माझ्या मदतीसाठी कोणाला तरी पाठव, काहीतरी कर. इतक्यात त्या ठिकाणी मामा येतो. मामा वल्लरीला म्हणतो, ईश्वरी मी तुला बघतोय, तू खूप शांत वाटतेस. हे बघ, जे काही असेल ते बोल, तुझ्या मनात काय सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे घरात आकाशसुद्धा विचारात मग्न असतो की उदयकांत स्वतःचा जीव देणं शक्य नाही आहे. नाही म्हणजे आम्ही लोक त्याला पहिल्यापासून ओळखतोय. त्याने दादाला आणि दीला इतका त्रास दिला होता, इतके क्राईम्स केले होते, तो इतक्या सहजासहजी हार नाही मानणार. तर इकडे इशू ही मामाला म्हणते, मामा खरंच मनापासून बोलू का? त्यावर मामा म्हणतो, अगं बोल ना, काय झाले? इशू म्हणते, मामा तुम्हाला असं नका वाटू देऊ की मी म्हणजे कोणाला तरी दोष देते. मला कोणाला दोष वगैरे द्यायचा नाही आहे, माझ्या मनात फक्त एक शंका आली म्हणून. त्यावर मामा म्हणतो, ईश्वरी अगं बोल, जे काही असेल ते स्पष्ट बोल बरं. मग इशू म्हणू लागते, मामा मला ना वल्लरी मामींचं वागणं खूप जास्त विचित्र वाटू लागले. मला त्यांचं वागणं काही कळतच नाही म्हणजे मला एक गोष्ट सांगा मामा, जर वल्लरी मामी ह्यांना आपण कुणीही सांगितलं नव्हतं की आपण उदयकांतला पकडायला जातोय किंवा उदयकांतचा पत्ता वगैरे आपल्याला सापडलेला आहे, तर वल्लरी मामींना ह्या गोष्टी कळल्याच कशा? बरं, कळल्या असतीलही कुठून तरी, पण मग वल्लरी मामीसुद्धा त्या ठिकाणी आल्या कशा? ह्या गोष्टींचा मला ना काही अर्थ कळतच नाही आहे. त्याबरोबर मामा म्हणतो, अगं मी म्हटलं ना तुला की अर्णवने सांगितलं असेल तिला म्हणून. त्यावर मग इशू म्हणते, नाही ना, मी त्यांच्याबरोबर सुद्धा बोलले, त्यांनीसुद्धा वल्लरी मामींना फोन केला नव्हता. त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा वेळच कुठे होता की कोणाला फोन वगैरे करून सांगता येईल. त्यावेळी मामा म्हणतो, हो गं, खरंच ही गोष्ट माझ्याही लक्षात आली नाही. ईश्वरी आता तू हे जे काही बोलतेस ना त्यावरून मलासुद्धा जरा संशय येतोय बरं. आणि खरं सांगू का, वल्लरीचं वागणं ना ह्या काही दिवसांमध्ये खूप जास्त विचित्र होत चाललं होतं. नाही म्हणजे तुम्हाला कोणाला कदाचित ते लक्षात आलं नसेल, पण माझ्या मात्र अगदी व्यवस्थित तिचं वागणं लक्षात येत होतं. ती विचित्र वागायला लागली होती, म्हणजे काय करत होती, काय बोलत होती कळत नव्हतं. खोलीत एक दोनदा रक्ताचे डाग सापडले. त्यावर इशू म्हणते, तेच तर ना मामा, पण नेमकं काय चाललंय वल्लरीच्या मामींच्या डोक्यात हे कळत नाही आहे. मी अर्णव सरांबरोबर या विषयावर बोलू शकले असते, पण वल्लरी मामींबद्दल ते माझ्याकडून एक शब्द तरी ऐकून घेतील असं मला बिलकुलच वाटत नाही. त्यांचा वल्लरी मामींवर खूप विश्वास आहे आणि जीवही तितकाच आहे. त्यामुळे मी वल्लरी मामींच्या बाबतीत त्यांच्याशी काहीही बोलू शकत नाही जोपर्यंत माझ्या हातात काहीतरी ठोस आणि महत्त्वाचे पुरावे लागत नाहीत, किमान तोपर्यंत तरी. पण असे कुठले पुरावे असतील जे वल्लरी मामींच्या विरोधात जातील ते सुद्धा काही कळत नाही आहे. मामा तुम्ही सांगा ना, तुम्हाला काही सुचतंय का? त्यावर मामा म्हणतो, हे बघ ईश्वरी, वल्लरी ना खूप हुशार आहे. वल्लरी सर्व गोष्टी जर तिने केलेल्या असतील ना तर शिताफीने मॅनेज करणार. त्यावर इशू म्हणते, तेच तर ना मामा, मग मला तेच शोधून काढायचं. त्यावर मामा म्हणतो, ईश्वरी माझ्याकडे एक आयडिया आहे. हां, आता आयडिया तशी माझी असल्यामुळे ती थोडीशी फिल्मीसुद्धा आहेच. त्यावर इशू म्हणते, मामा सांगा ना, काय आयडिया आहे तुमच्या डोक्यात? मामा म्हणतो, हे बघ, वल्लरी ना जितकी दाखवते ना की ती किती धीट आहे तितकी ती भित्रीसुद्धा आहे. मग आपण एक काम करूया, मी वल्लरीला आमच्या रूममध्ये घाबरवेन.
की मी उदयकांत आहे. आणि मग जर खरोखर वल्लरीचा त्या सगळ्यात हात असेल तर ऑफकोर्स वल्लरी घाबरेल आणि आपोआपच तिच्याच तोंडाने सर्व गोष्टींची कबुली देऊन टाकेल. त्याबरोबर इशू म्हणते, मामा हो पण रात्रीचा आरडाओरडा झाला तर? मामा म्हणतो, तू काळजी करू नको, तिच्याकडनं खरं कसं वधवून घ्यायचं ते सगळं मी बरोबर बघेन. फक्त तू इतकी काळजी घेशील की त्या सर्व गोष्टी तू रेकॉर्ड करशील. मग लगेचच आता इशू म्हणते, ठीक आहे मामा. मग मामा आता रात्री 2:30 वाजता वल्लरीच्या आणि त्याच्या रूममध्ये जायचं असं ठरतं. इशू म्हणत असते, मामा ही रिस्क आपण घेतोय खरी, पण त्यावर मामा म्हणतो, हे बघ ईश्वरी, ऐक माझं, जर आपल्याला आपल्या मनातली शंका घालवायची असेल तर आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल आणि मला वाटत नाही ह्याखेरीज आपल्याकडे दुसऱ्या काही पर्याय आहे. त्यावर इशू म्हणते, आणि त्या उदयकांसारखे कपडे वगैरे? मामा म्हणतो, तू कशाला काळजी करतेस, मी आहे म्हटलं ना, मी करतो सगळं व्यवस्थित मॅनेज. फक्त मी आत्ता बाहेर गेल्यावर सगळ्यांना काहीतरी सांग की मी कुठे गेलो आहे, कारण सगळे तुला विचारतील जेवणाच्या वेळी. त्यावर इशू म्हणते, मी सगळ्यांना सांगेन की तुम्हाला तुमच्या मित्राचा फोन आला होता आणि म्हणून तुम्ही बाहेर गेलाय. चालेल? त्यावर मामा होकार देतो. त्यानंतर रात्रीची वल्लरी जेवून जेव्हा झोपायला जाते तेव्हा मामा नसल्यामुळे आज मला निवांत झोप लागेल अशा विचाराने ती अंग टाकते. रात्री 2:30 वाजता मामा तिकडे खोलीत शिरतो. वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणते, कोण आहे? मामा म्हणतो, मी आहे उदयकांत राजे शिर्के. उदयकांत भास्कर राजे शिर्के. ओळखलं नाहीस मला? वाटलं नव्हतं ग एवढ्या लवकर मला विसरूनही जाशील. अगं जीव घेतलास ना माझा तू. त्यावर वल्लरी म्हणते, हे बघ, मी नाही मारलेलं तुला, प्लीज तू मला त्रास देऊ नकोस, प्लीज हे बघ, तू इकडनं निघून जा, निघ इकडनं. उदयकांत मामा म्हणतो, मला माहिती आहे सगळं खरं, आता तरी स्वतःच्या तोंडाने कबूल कर नाही तर तुझा जीव घेईन. त्यावर वल्लरी म्हणते, हो मीच संपवलं तुला. त्यावर मग मामा म्हणतो, का संपवलंस मला? बोल ना, का संपवलंस? एवढा मोठा असा कोणता गुन्हा केला होता मी की तू माझा जीव घेतलास? तू मला मारून टाकलंस, मला फासावर चढवलंस? बोल वल्लरी, बोल. मी ऐकल्याशिवाय जाणार नाही आहे आणि जवळ तू बोलणार नाहीस तोवर मी तुला सोडणारही नाही आहे. वल्लरी बोल. मी तर कोणालाही दिसणार नाही, फक्त तुला दिसेन आणि त्यामुळे लोक तुला वेडं म्हणतील. त्याआधी बोल. त्यावेळी वल्लरी घाबरते आणि म्हणते, हे बघे बाबाई, असं काहीही करू नकोस, ऐकून घे माझं. मी तुला खूप वेळा संधी दिली होती, मी तुला खूप वेळा सांगितलं होतं की मुंबई सोडून जा, शहर सोडून जा, पण तू माझं कधीही ऐकलं नाहीस. सारखा तू माझ्याकडे पैशांची मागणी करायचास. कधी इतके पैसे दे, कधी तितके पैसे दे, कधी हे दे, कधी ते दे, कधी असं दे, कधी तसं दे. मला सांग बाबा, एवढे पैसे माझ्याकडून तरी कसे तुला दिले गेले असते? म्हणून मग शेवटी मी माझी पाठ सोडवण्यासाठी तुझा जीव घ्यायचं असं ठरवलं. नेहमी बघावं तेव्हा तू दारूच्या नशेत धूत असायचास आणि म्हणूनच मी तुला मारून टाकलं. आणि हो, मी सगळे पुरावेसुद्धा नष्ट केले. पण मी खरंच सांगते, मला तुला मारायचं नव्हतं, पण मी काय करणार? स्वतःची पाठण वाचवायची असेल तर माझ्याकडे पर्याय नव्हता. शेवटी त्या माकडीनीची आणि पिल्लाची गोष्ट ऐकलीस ना, जेव्हा पाणी नाकातोंडाजवळ जायला येतं तेव्हा ती माकडीन स्वतःच्या पिल्लाचा सुद्धा विचार करत नाही. मग उदयकांत, मी तुझा विचार का करायला हवा होता? तुला एवढ्यांदा समजून, तुला एवढ्यांदा सांगून तुला कळतच नव्हतं की मी तुला नेमकं का बोलतेय ते, शहराबाहेर जा, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्याशिवाय माझ्या विरोधातले फक्त सगळे पुरावे तुलाच माहिती होते. रमाकांतला मी मारलं आहे, म्हणजे रमाकांतला आपण दोघांनी मिळून मारलं आहे, किंवा त्या सात्विकाच्या मृत्यूलाही आपणच जबाबदार आहोत. त्या रमाकांतला आणि त्या ईश्वरीच्या आईला आपणच तिकडे पाठवलं होतं. हे सगळं फक्त आपल्या दोघांना माहीत होतं. आता तू संपलास म्हणजे आता हे सर्व कोणाला कळण्याचा काही प्रश्न उद्भवतच नाही ना, म्हणून मी तुला संपवून टाकला. उदयकांत, हे बघ, तुझ्या मृत्यूला मी नाही तर तू जबाबदार आहेस, तू दोषी आहेस. मी सांगून तू माझं ऐकत नव्हतास ना, म्हणून मला हे सगळं करावं लागलं होतं. हे बघ, मी तुझी माफी मागते, पण आता प्लीज मला सतवू नकोस, प्लीज इकडे पुन्हा येऊ नकोस. आता जेव्हा हे सगळं वल्लरी कबूल करते स्वतःच्या तोंडाने, त्यानंतर मग ईश्वरी मामाकडे बघते. मामा ईश्वरीला इशारा करतो की धूर सोड. मग इशू त्यांनी जो फायर एक्सटेन्शनचा धुराचा पंप आणलेला असतो तो आता धूर ते लोक सोडून देतात. आता तो धूर सोडल्याच्या नंतर सबंध खोलीभर धूर होतो. खोलीत धूर झाल्याबरोबर मग आता लगेचच मामा हा खिडकीतून पळ काढतो. ईश्वरीसुद्धा मामाच्या मागोमाग निघून जाते. आता तिकडनं आल्याच्या नंतर मग इकडे इशू हिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर इशू म्हणते, बाप रे,
म्हणजे मामी इतक्याही खालच्या थराला जाऊन वागू शकतात याच्यावर खरोखर माझा विश्वासच बसत नाही आहे. मामींनी हे सगळं केलं आहे. त्याबरोबर मामासुद्धा म्हणत असतो, ईश्वरी अगं तुझाच काय, माझासुद्धा विश्वास बसत नाही आहे. मलासुद्धा हे सगळं बिलकुलच खरं वाटत नाही आहे. मला तर कळतच नाही आहे की वल्लरीचं काय करायचं. जेव्हा हे सगळं काही अर्णवला समजेल तेव्हा त्याला काय वाटेल, त्याला किती मोठा धक्का बसणार आहे. ईश्वरी अगं मला अर्णवची आणि अंजलीची आत्तापासूनच भीती वाटते. त्यावर इशू म्हणते, मामा थांबा प्लीज. हे बघा, आणखीन त्या उदयकांत राजेशिर्केबद्दल आपल्याला काय समजतंय ते आपण बघूया. आणखीन काही पुरावे वगैरे मिळतात का, आपण त्याचासुद्धा व्यवस्थित शोध घेऊया. आपण डिरेक्ट ओव्हर रिॲक्ट व्हायला नको आहे. आपण हळूहळू एक एक पायरी पुढे जाऊया मामा. आपण जर डायरेक्ट जाऊन यांच्यासमोर काही बोललो ना तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण वल्लरी मामी सरळ पद्धतीने काही कबूल करणार नाही आहेत. हे पुरावेसुद्धा खोटे आहेत असं सुद्धा म्हणायला त्या कमी करणार नाही आहेत. आपण आणखीन थोडी वाट बघूया. कदाचित आपल्याला आणखीन काही मोठे पुरावे मिळू शकतील, तेव्हा मग आपण यांना सांगू सगळं. त्यावर मग मामा म्हणत असतो की वल्लरी बरोबर ना आता मला बोलण्याची सुद्धा उंखा उरलेली नाही आहे. आतापर्यंत मला वाटायचं की जाऊ दे, म्हणजे ती जरा वात्रट आहे, जरा अशी तशा स्वभावाची आहे, सोडून देऊ, पुढे हळूहळू सुधरत जाईल. पण नाही, वल्लरी जितकी आपण सुधारण्याची अपेक्षा तिच्याकडून करत गेलो तितकी बिघडतच गेली खरंच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जे इन्स्पेक्टर साहेब आहेत ते आता अर्णवला फोन करतात आणि अर्णवला ते सांगतात की अर्णव साहेब, त्या उदयकांत राजेशिर्केच्या PM चा रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्या PM रिपोर्टनुसार त्याचा जो खून आहे तो झालेला आहे, त्याची आत्महत्या नाही आहे. त्यावेळी अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे आपल्याला? तर त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, तेच आपल्याला तर त्याची सुसाईड नोटसुद्धा सापडली होती, पण कुणीतरी त्याचा पहिला गळा आवळला होता आणि गळा आवळल्यानंतर जेव्हा तो अर्धमेला झाला तेव्हा त्याला त्याच दोरीने फास दिला गेला आहे. आता नेमकं हे कोणी केलं आहे हे कळत नाही आहे. त्यावेळी अर्णवला आता प्रश्न पडतो की या सगळ्याच्या मागे कोण असेल, कुणी केलं असेल हे सर्व. त्यावेळी मग त्याला ताबडतोब आठवतं, इशू म्हणत होती की सर या सगळ्यामागे कोणीतरी बाईसुद्धा नक्की आहे. मग अर्णव विचार करतो की ही तीच तर बाई नाही आहे ना, तिनेच तर हे सगळं काही केलेलं नाही आहे ना. तर दुसऱ्या बाजूला वल्लरीला आठवतं की तिने ज्या माणसांना उदयकांतला मारण्यासाठी बोलवलं होतं त्या माणसांनीच उदयकांतचा गळा दाबलेला होता. आता वल्लरी घाबरते. वल्लरी विचार करते, बाप रे, आता अर्णवला समजलं तर की या सगळ्यामध्ये मी आहे म्हणून. आता गळा दाबलाय असं म्हटल्यानंतर मग अर्णव तर शोधाशोध करणारच की नेमका उदयकांतचा गळा दाबायसाठी कोण आलं होतं. हे जर त्यांनी शोधून काढलं तर मात्र मी संपेन. नाही, वल्लरी जरा शांत हो. वल्लरी स्वतःच्या मनाला शांत करण्याचे खूप प्रयत्न करत असते, पण शांत राहायला काही तिला जमत नसतं. तिला इकडे खूप जास्त टेन्शन आलेलंच असतं. वल्लरी विचार करते की काय करू. ह्या उदयकांतला मारल्यानंतर प्रश्न सुटतील असं मला वाटलं होतं, पण कसं काय, काहीही घडलेलं नाही आहे. उदयकांतला मारल्यानंतर तर उलट कॉम्प्लिकेशन आणखीन जास्त वाढलेले आहेत. आता मला आणखीन काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. काय करू. जितके मी प्रॉब्लेममधून सुटण्याचे प्रयत्न करत चालले तितके प्रॉब्लेम्स माझ्यासमोर वाढतच चाललेले आहेत. उदयकांतच्या मृत्यूनंतर काहीही सॉर्ट झालेलं नाही आहे, उलट आणखीन जास्त सगळं गुंतागुंतीचं प्रकरण वाटत आहे. काहीतरी करावं लागेल, या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागेल. अर्णवला आणि ते ईश्वरीला मला कसं तरी गटवावं लागेल, पण कसं काय गटू हा विचार वल्लरी करत असते. वल्लरी विचार करते, माझ्या विरोधातले कुठलेही पुरावे मला मागे सोडता कामा नये. माझ्या विरोधातलं जर यांना काही सापडलं तरच मी या सगळ्या मागे आहे हे यांना कळेल. नाहीतर आता माझ्या विरुद्ध बोलणारं तर कोणी या जगात उरलेलंच नाही आहे. आता फक्त मी काय केलं हे मला एकटीलाच माहीत आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो आता अर्णव आहे तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यामध्ये नेमकी ती बाई कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढा. कारण एकदा का ती बाई कोण आहे हे कळालं ना की त्यानंतर मी त्या बाईला सोडणार नाही आहे. त्या बाईमुळे माझं अख्खं घर, माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझ्या ताईला आणि मला अनाथाचं आयुष्य जगावं लागलं. आयुष्यभर आश्रितासारखं वागावं लागलं. लहानपण वाया गेलं. आईवडिलांचं प्रेम गमावलं आम्ही आमच्या, आणि आयुष्यभर फक्त स्वतःभोवती काटेरी कुंपण घेऊन फिरावं लागलं. आता त्या व्यक्तीला मी सोडणार नाही आहे ज्याच्यामुळे मी माझे आई वडील गमावलेत. त्याच्यामुळे मी आता त्या व्यक्तीला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. मी तर माझ्या पर्सनल लेवलवरती प्रयत्न करणारच आहे,
पण तुम्हीसुद्धा इन्स्पेक्टर साहेब जितके जमेल तितके एफर्ट्स टाका आणि लवकरात लवकर हे कुणी केलं आहे, का केलं आहे, या सगळ्याचा कोणाला काय फायदा झाला आहे हे शोधून काढा. जोपर्यंत ती बाई माझ्या हाती लागत नाही ना तोपर्यंत झोप येणार नाही आहे आणि जोवर मी तिला शोधणार नाही तोवर मी थांबणार नाही आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर मग मात्र इकडे आता वल्लरीला खूपच जास्त भीती वाटते. वल्लरी विचार करते, संपलं आता माझं सर्व संपलं. अर्णवने शपथ घेतली म्हटल्यावर आता अर्णव हे सगळं शोधून काढल्याशिवाय, सगळ्याच्या खोलात गेल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. आता मला काहीतरी अशीच खेळी खेळावी लागणार आहे की ज्यानंतर माझ्या आकाशच्या हातात सगळी प्रॉपर्टी आपोआप येईलच, पण त्याबरोबर माझासुद्धा या सर्व प्रकरणापासून पिच्छा सुटेल. पण असं काय करू? तर दुसऱ्या बाजूला नम्रता, हिला आता सध्या आकाशचा खूप जास्त राग आलेला असतो. ती आकाशला म्हणत असते की आकाश, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढे परत आलेला आहात बाहेर जाऊन, बायकोसाठी काही प्रेझेंट आणायचं राहिलं बाजूलाच, तुम्ही आल्यापासून नुसते काळजीत दिसताय, टेन्शनमध्ये दिसताय, याचा काय उपयोग? आकाश, हे बघा, मला नाही माहिती की तुम्हाला कसलं टेन्शन आलं आहे, का आलं आहे. त्यावर आकाश म्हणतो, घरात काय घडतंय नम्रता ते तुला दिसतंय ना? त्यावर नम्रता म्हणते, आकाश, अहो ते सगळं त्या ईश्वरीच्या आणि जिजूंच्या आयुष्याचं आहे ना, मग तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तुम्ही का आपली लव्ह लाईफ, मॅरेज लाईफ डिस्टर्ब करून घेताय? प्लीज आकाश, तुमचं हे वागणं ना मला बिलकुल पटत नाही आहे. आकाश म्हणतो, नम्रता, घरातले प्रॉब्लेम आहेत हे सगळे, आपलासुद्धा तो काका होताच ना, रमाकांत काका होते ते आपले. त्यावर ती म्हणते की ते काकाच होते ना आपले, तुम्ही आपले बाबा असल्यासारखं काय विचार करताय? त्यावर मग मात्र आकाश नम्रताला म्हणतो, तुझ्याशी बोलणं म्हणजे मूर्खाचं काम आहे नम्रता, आणि मला नाही करायचं आहे मूर्खपणा, आणि तो तिकडनं निघून जातो. नम्रताची चिडचिड होते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.